हे सगळे पालखीवाले जातात, त्यांना मानावं लागेल की रात्री पण ते लोक चालत असतात रोडवर. आणि मी आता खूप बघितलं की महिला वर्ग पण जास्त आहे. हे बघा समोर बघा, महिला वर्ग पण आहे, की म्हणजे मानलं पाहिजे. हे बघा हे लोक पण पायी जातात शिर्डीला. मी काय करतो, आल्यानंतर ना पूर्ण त्याला ओपन करतो मस्तपैकी. ओपन करून ना जो आपण हेल्मेट जे क्लीन करतो तो क्लीनर आहे ना, तो मस्तपैकी ह्याच्यात मारतो आणि पूर्ण फडक्याने ह्याला साफ करतो. कारण ह्याचा स्मेल असतो ना, तो आला नाही पाहिजे ह्याच्यामधून. आणि आल्याला लगेच ते पहिलं करतो आणि पूर्ण ह्याला ओपन ठेवतो. आत्ता जरा बरं वाटतंय, मस्त जसा पाहिजे तसा चेहरा झाला. थोडासा चिकना दिसतोय. 80 रुपयामध्ये एकदम गोरा मस्त वेगळी. जरा आता बघायला नको, कारण दाढी जास्त वाढली ना तर एकदम खराब दिसतं. म्हणून म्हटलं थोडंसं जरा जायच्या अगोदर, राईडला जायच्या अगोदर थोडासा म्हटलं चिकना बनवू. म्हणजे चेन क्लीन करतो मी स्वतः घरी करतो खाली. आता 2 दिवसापूर्वी मी चेन क्लीन केली. ही बघा चेन क्लीन अशी करतो. एकदम साधा सोपा उपाय आहे. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी. खूप स्वागत आहे आपल्या वंडर विथ सिद्धेश यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, ऑलमोस्ट तयारी झालेली आहे आता राईडची आपल्या, आणि काही दिवस बाकी आहेत. आज ॲक्च्युली संडे होता, पण आज कुठेच नाही गेलो कारण तयारी माझी थोडीशी पेंडिंग होती. ती म्हणजे बाईकची. बाईक माझी ओके होती, पण थोडीशी दाखवायची होती. कारण जोपर्यंत आपण डॉक्टरकडे जात नाही तोपर्यंत आपल्याला बरं वाटणार नाही, तशी गोष्ट होती. बाईक तर ओके आहे, पण म्हटलं जाऊन येऊ. पण माझा विचार होता की पिकअप वगैरे असं मला वाटत होतं पिकअप देत नाही. पण मी जेव्हा गेलो घेऊन तेव्हा मला कळालं की पेट्रोल फिल्टर वगैरे चेंज केलं होतं ऑगस्टमध्ये. तर सर्व्हिसवाले बोलले काही गरज नाही, अजून 5,000 किलोमीटर चांगली चालेल. तर मी आल्यानंतर पहिली चेन क्लीन केली, वॉश केली. आता रेडी ठेवली आहे बाईक. तरी पण माझी अजून 4 दिवसात फिरेल बाईक. आता बाकी काय सगळी तयारी झालेली आहे. काल बूट पॉलिश करून आणलेत. बाकी आता बॅग वगैरे कुठे काय घेऊन जायचं ते मला बघायचं आहे. कारण बॅग माझी आपली इकडे तिकडे पडलेले असतात. बाकी व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी तर सगळी तयारी झालेली आहे. आता जॅकेट पॅन्ट कुठली घालायची ती बघायची आहे. लाईट लावू. आत्ता जॅकेट तर मी हे घालणार आहे ह्यावेळी, कारण आपली 2000 किलोमीटर राईड आहे. त्यामुळे जॅकेट तर माझं ओके आहे. मस्त आहे की वॉश वगैरे करून ठेवलं आहे. फक्त ठीक आहे, ह्याचे जे आर्मर आहेत ना, जसे ह्याचे आहेत रायनॉक्सचे, एवढं म्हणजे एकदम जबरदस्त मजबूत तसे ह्याचे नाही आहेत. पण थोडं तर काय, हे जरा दिसायला छान दिसतं, पण ओके आर्मर आहेत. म्हणजे असं पण काय मी पडलो तर काय होणार नाही 100%. आणि याला चेस्ट प्रोटेक्शन आहे, शोल्डर आहे, इकडे आहेत, आणि मला वाटतं बॅक आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी आहे. पण आता ह्याचं काय झालं, याला खूप वर्ष झाल्यामुळे ना थोडंसं आता त्याचा कलर गेलाय जरा, आहे बघा पूर्ण. त्यामुळे थोडंसं हे संडे बिंडे ठीक आहे, तरी पण एकदा ह्याला वॉश करणार आहे. बाकी तर ही तर VR1ची मी जी पॅन्ट घेतलेली होती ऑफरमध्ये, ती पॅन्ट ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, मस्त पॅन्ट. आता ह्याला काय केलं मी, ॲक्च्युली ह्याचे जे आर्मर आहेत ना काढले, आणि मी जी एक्झॉरची पॅन्ट घेतली आहे एक्झॉरची, त्या पॅन्टचे मी ह्याला टाकलेत इकडे आर्मर. त्यामुळे ह्यावेळी मी ही यूज करणार. आता एक्झॉर काय थोडासा आराम देईल, कारण एक्झॉरची अजून आपल्याला राईड आहेत, त्यामुळे एक्झॉर नंतर यूज करेन. त्यामुळे VR1ची रायडिंग पॅन्ट आणि आपलं हे जॅकेट, त्यामुळे हे आपल्याला राईडला घालायचे आहेत. आता सगळं तयारी झालेली आहे, मस्त की वॉश वगैरे करून ठेवलं आहे सगळं. आता फक्त बाकीचे जे कपडे आहेत आपले, जे 4 दिवसासाठी लागणार, 5 दिवसासाठी, ते फक्त कपडे घ्यायचे आहेत. आणि टॉप बॉक्स तर हा घेणार, टॉप बॉक्स तर घ्यावाच लागेल मला. बाकी सगळं आता आजच मी ना सगळं काढून ठेवलं, कारण म्हटलं संडे होता. आज संडे होता ना, त्यामुळे म्हटलं सगळं आज ना बाहेर काढून ठेवू. बॅग वगैरे काय घेऊन जायचं ते, कारण काय उद्यापासून मंडे आहे. त्यामुळे उद्यापासून ऑफिस, त्यामुळे ऑफिस चालू झालं की मग रात्री येऊन ना कंटाळा येतो सगळं काढायला. त्यामुळे आज जे पण बॅगेज आहेत ना ते सगळे काढून ठेवलेत. फक्त आता काय कपडे जे पण आपले 5 दिवस आहेत ते मी काय रात्री येऊन काढू शकतो. त्यामुळे हायड्रेशन बॅग मी घेऊन जाणार आहे. कामाची मला वाटत नाही एवढी, पण घेऊन जाणार, बरी पडेल. बंजी कॉर्ड पण आपल्याकडे आहेत एक्स्ट्रा, आपल्याला सेपर साईडसाठी पाहिजे. आणि ही आपली आहे टेल बॅग. त्यामुळे ही 32 लिटरची टेल बॅग आहे, त्यामुळे हीच मी घेऊन जाणार. याच्यामध्ये कपडे आरामात मावतील माझे 5 दिवसाचे. वॉश काय करणार नाही आता तिला, आता आल्यानंतर वॉश करायचं. आणि आपल्या ह्या टॉप बॉक्समध्ये मी काही किरकोळ गोष्टी ठेवतील, म्हणजे काय, मला बूट्स घ्यावे लागतील. बाकी काय, आपली इकडे टँक बॅग पण आहे आपल्याकडे. ही 8 लिटरची टँक बॅग आहे व्हाईट याची बघा. त्यामुळे ह्या टँक बॅगमध्ये माझं बरंचसं सामान राहील आरामात. त्यामुळे ही टँक बॅग पण झाली. ह्याच्यामध्ये सगळे आपले जे ट्रायपॉड आहे, गॉगल आहेत, बॅटरीज आहेत, पॉवर बँक वगैरे, हे सगळं
ह्याच्यामध्ये येईल, त्यामुळे हे गेलं. ह्याच्यामध्ये कपडे झाले, ह्याच्यामध्ये पाणी झालं, आणि ह्यामध्ये मी शूज ठेवेन, चप्पल ठेवेन, अजून काय ठेवेन, अजून काय जे असेल ते मोठावाला ट्रायपॉड वगैरे समजा घेतला तर ह्याच्यामध्ये ठेवायला भेटेल मला. आणि चेन लूप वगैरे, चेन क्लीनर, हे सगळे गोष्टी ह्याच्यामध्ये मला ठेवायला भेटतील. तर टॉप बॉक्स पाहिजे, आणि टॉप बॉक्समध्ये मी लाईटच वेट ठेवणार, जास्त काय मोठं वेट नाही ठेवणार आहे. त्यामुळे इथे हे आहे. आता ॲक्च्युली हा जो आहे ना ट्रायपॉड, हा मला घ्यायचा विचार आहे, पण तो खूप मोठा आहे. मग विचार असा चालला आहे की घेऊन पण काय करू, ते पण विचार आहे. हे बघा, हे वाला जुनंवाला आपलं हेल्मेट आहे ना, हेच मी घेणार ह्या राईडला. त्यामुळे कालच मी सगळं इंटरकॉम वगैरे फिट करून ठेवला इकडे. इंटरकॉम बघा आता चेक करायचं आहे मला, ब्लूटूथला कनेक्ट होतो की नाही, कारण त्या दिवशी कनेक्ट होत नव्हता टेंट कॅम्पिंगला गेलो तेव्हा. ते एक चेक करायचं आहे. त्या थाय बॅग तर काय घेणार नाही, कारण काय तशी मला कामाची नाही आहे ती. हँडग्लोव्ज हे घेणार आहे. अजून दुसरे माझे ना तेवढ्या कंपनीचे आहेत ते घेणार आहे. 2 घेणार हँडग्लोव्ज, 2 पाहिजे आपल्याकडे, कारण सेपर साईड चांगलं आहे, कारण कधी काय पडू शकतो सांगू शकत नाही. बाकी तर ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. अशा प्रकारे बरीचशी तयारी झालेली आहे. ॲक्च्युली 5 दिवसाची राईड आहे, पण मी पहिल्यांदाच एवढा 5 दिवसा राईडला चाललो आहे, लॉंगेस्ट राईडला. आणि एका दिवसात आम्हाला 700 किलोमीटर कवर करायचं आहे. तर त्या हिशोबाने मला वाटतं गोवा मी केलेलं 552 किलोमीटर होतं, ते मी एका दिवसात केलेलं. तसं आता जी राईड आहे ती पहिला जो दिवस आहे त्या दिवसाची आमची जी टोटल किलोमीटर आहे ते 700 किलोमीटर आहे, ते आम्हाला कवर करायचं आहे. आणि माझे बरोबरचे जे मित्र आहेत ते फर्स्ट टाईमच एवढं किलोमीटर चालवणार आहेत बाईक, त्यामुळे खूप धमाल येणार आहे. त्यामुळे असं वाटतं कधी एकदा तो दिवस येतोय आणि मी निघतोय असं झालं आहे. त्यामुळे बरीचशी तयारी झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला पण मी नक्की सांगेन, जेव्हा आपण लॉंगेस्ट राईडला जातो ना, त्याच्या अगोदर जी मजा असते, 4 दिवस 5 दिवस अगोदर निघायचं आहे, ही जी मजा असते ती वेगळी असते. निघाल्यानंतर ती मजा कमी होते. त्यामुळे खूप धमाल आतापासूनच वाटते. पण माहीत नाही महाराष्ट्रात थंडी आहे, महाराष्ट्राच्या बाहेर थंडी आहे की नाही माहीत नाही, ते तिकडे गेल्यानंतरच कळेल. पण मी ज्या ठिकाणी चाललो आहे ते तिकडे मी तर पहिल्यांदाच चाललो आहे अशा ठिकाणी. तर मजा येणार, धमाल येणार आहे. बघू, तुमचा सपोर्ट पाहिजे, आणि नेहमी तुमचा सपोर्ट असतो. दुसरी गोष्ट, इंस्टाग्राम आणि जे माझे यूट्यूब जे फॅमिली आहेत, जी माझे व्हिडिओ बघते, मला फॉलो करते, आणि बरेचसे इंस्टाग्रामवर मेसेज असतात की दादा ग्रुप राईड आणि अशी सबस्क्रायबर राईड, फॉलोअर्स राईड कधी ठेवणार. तर ती आहे 26 जानेवारीला. माझं प्लॅन चालू आहे 26 जानेवारीला एक राईड अशी ठेवायची की जे मला फॉलो करतात इंस्टाग्रामवर, जे मला यूट्यूबला फॉलो करतात, त्यांच्यासाठी नक्की मी 26 जानेवारीला एक राईड ऑर्गनाईज करणार आहे. आणि एकदम जवळ, कुठे लांब नाही. कारण काय होतं, 26 जानेवारी म्हटलं की ग्रुप राईड भरपूर असतात आणि सगळे रोड पॅक असतात. एकतर आपला कळंबोली तो फुल जाम असतो, कारण 15 ऑगस्टला मी बघितलं. त्यामुळे ह्यावेळी काय करणार की जवळचं कुठेतरी लोकेशन, जेणेकरून जे नवीन येतील त्यांना पण बरं पडेल, सोयीस्कर, आणि घरी पण लवकर जाता येईल, असं काहीतरी मी लोकेशन बघेन. पण ते मी लवकरात लवकर तुम्हाला सांगेन, इंस्टाग्रामवरती स्टोरीला अपडेट देईन. खरोखर तुम्हाला वाटत असेल तर नक्की याल, मला भेटा, आपण गप्पा मारू, मजा करू. पण असंच मला सपोर्ट करा, कारण बरेचशी लोक अजून पण आपले मराठी मिडल क्लास लोक आहेत, ते जे यूट्यूब चॅनल आहे त्यांचे, जे 2-3 वर्षापूर्वी जे स्टार्ट केले, त्यांना मला वाटतं बरीच लोक अजून सपोर्ट करत नाही आहेत. का माहीत नाही. ठीक आहे, काही लोकांचं एक माइंड हे झालेलं असतं की बाबा ह्याला मी फॉलो करतो म्हणजे ह्यालाच केलं पाहिजे, मला फॉलो करतो म्हणजे मला, असं नसतं. माझ्यापेक्षा पण काही यूट्यूबर माझ्या मागून जे आले ते पण खूप चांगले व्हिडिओ बनवतात, किंवा जे काही नावालौकीला झालेले आहेत, मोठे झालेले आहेत, ते झालेले आहेत, तर त्यांना सपोर्ट करायची गरज नाही. पण आता जे मागून त्यांचे आलेत, आपले कोकणातले आहेत, मराठी आहेत, त्यांना सपोर्ट केला तर काहीच फरक पडत नाही, असं मला तर वाटतं. त्यामुळे तुमचा सपोर्ट असला तरच आम्ही कुठेतरी वरती येणार, पुढे जाणार, आणि तुमच्यापर्यंत आम्ही काहीतरी चांगलं पोहोचवणार. आता माहीत नाही, कारण जेवढं मी फिरतो, जेवढा मी ह्याच्यामध्ये मेहनत घेतो, तेवढी तर मला इन्कम येत नाही यूट्यूबमध्ये. मी सगळं सांगतो. बऱ्याच लोकांना वाटत असेल की हा किती फिरतो म्हणजे याला किती इन्कम येत असेल. असं नसतं. मी माझ्या हौशासाठी फिरतो, मला पॅशन आहे म्हणून मी फिरतो. जर खरोखर चांगलं आलं असतं तर मला वाटतं एवढ्या कधीच लदाख केलं असतं. असं नाही आहे. खूप लोक बऱ्याचसं आपल्या स्वतःच्या खिशातला पैसा घालून फिरत असतात. काही लोकांना वाटत असतं की ह्याला खूप पैसे येते यूट्यूबमध्ये. असं नाही आहे, त्याच्यामध्ये खूप मेहनत आहे. बऱ्यापैकी म्हणजे येतं, मला इन्कम आहे, पण एवढं नाही आहे की मी फुल जॉब सोडू शकतो, असं नाही. त्यामुळे मला जॉब, घर सगळं बघून मला हे मी करतोय. मला मध्यंतरी खूप कंटाळा येतो, काय करू, पण तुमचं प्रेम असल्यामुळे मला ते कंटिन्यूस करावं लागतं. त्यामुळे याच्यासाठी पुढे पण प्रेम असंच पाहिजे. इंस्टाग्रामची फॅमिली आज माझी 20,000 प्लस झाली आहे, ती लवकरात लवकर 50K झाली पाहिजे, हे तुमच्या हातात आहे. आणि यूट्यूबची पण सेम, आता मला वाटतं 20च्या आसपास आलेली आहे, 20,000. त्यामुळे 20,000ची प्लस लवकरात लवकर झाली पाहिजे, हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे बरीचशी तयार झाली. आता फक्त
तयारी बाकी आहे. बाईकचं तर झाली आहे. बाईक तुम्हाला दाखवतो थोडं खाली जाऊन. थोडंसं आता दाखवतो टेम्पररी, कारण मला प्रॉपर व्हिडिओ बनवायला टाईम नाही भेटत. त्यामुळे बाईकला मी काय बनवलं आहे ती तुम्हाला दाखवतो आता. आज पूर्ण दिवसात असं वाटत होतं की पाऊस पडेल, एवढं क्लायमेट एकदम ढगाळ होतं, खूप एकदम ढगाळ, आणि सगळीकडे बिल्डिंगचं काम चालू आहे. आपली बाईक आज मी ना उघडीच ठेवलेली, कागद नाही टाकला, कारण मी सकाळी जाऊन आलो ना, त्याच्यानंतर आल्यानंतर मी तिला उघडीच ठेवली, नाही तर माझं कंटिन्यूस कवर असतं गाडीवर. ॲक्च्युली मी जेव्हा बाईक घेतलेली ना तेव्हा मला खूप वाटत होतं की आपली पण बाईक बनवली पाहिजे, आपल्या पण बाईकला लाईट पाहिजे, जे पाहिजे बाईकला ते दिलं पाहिजे. पण 1 वर्ष मी खूप शांत बसलेलो. कारण कसं असतं, आपण खूप एकतर EMIमध्ये डुबलेले असतो, त्याच्यामध्ये खूप विचार करून सगळं करायचं असतं. पण मी 1 वर्षात थांबलो आणि 1 वर्षानंतर मी जे काम केलं ते टोटल सगळं काम केलं. जेवढं मला पाहिजे होतं, जेवढं माझ्या बाईकला पाहिजे होतं तेवढं. पण मी 1 वर्ष थांबलो. पण आता सध्या मी तुम्हाला खर्च सांगणार नाही की मी बाईकला टोटल किती खर्च केला. फक्त मी तुम्हाला सांगतो की मी बाईकला सध्या काय काय इन्स्टॉल केलं ते. सो मित्रांनो, गाडीचा जो इम्पॉर्टंट पोर्शन असतो ना, तो म्हणजे हा वाला. कारण बाईक आपली इथे पडते आणि इथेच आपला बाईकला मार लागतो जबरदस्त. त्यामुळे क्रॅश गार्ड महत्त्वाचं आहे. मग ते कुठल्या कंपनीचं पण असू दे, पण स्क्रॅच गार्ड पाहिजेत. त्यामुळे मला जे पसंत आलं आणि जे मजबूत वाटलं ते म्हणजे PS कस्टम. PS कस्टमचं मजबूत आहे आणि सगळं कवर करतं. हे बघा, पूर्ण टोटली कवर करतं हे सगळं. हे बघा, त्यामुळे आता माझी बाईक जरी पडली तरी मग हे सगळं माझं वाचणार त्या ह्याच्यामुळे. त्यामुळे ह्याला खर्च केला 1 वर्षानंतर. त्यानंतर मी फॉग लाईट लावली, LGची 7 LED. म्हटलं ही लाईट पाहिजेच, नाईट राईड माझे खूप असतात, त्यामुळे हिला खर्च केला. त्यानंतर मी सॅडल स्टे लावला. कारण सॅडल स्टे का पाहिजे, कारण जेव्हा मी पिलियन राईड घेऊन जातो रायडरला, तेव्हा मला खूप प्रॉब्लेम होतो की लगेच एवढा कपडे कुठे ठेवायचे. जेव्हा मी बायकोला वगैरे घेऊन जातो बाईकवरून, तेव्हा टँक बॅगमध्ये तेव्हा ठेवायचं कपडे, टॉप बॉक्समध्ये. पण आता सॅडल बॅग आहेत आणि सॅडल स्टे असल्यामुळे टेन्शन नाही. त्यामुळे हे मी मोटो टॉकचं लावलं, त्यामुळे ह्याचं एक टेन्शन गेलं माझं. माझ्याकडे जो रॅक होता ना, टॉप रॅक, हा मी पुण्यावरून ऑर्डर केला आणि हा आहे मोटो युरिनचा. त्यामुळे ह्याची क्वालिटी पण छान आहे, मजबूत आहे आणि लुक वाईज छान दिसतो. कारण बाकीचे जर मी बघितलं ना तर मला एवढे आवडले नव्हते. मला KTMमधून पण भेटले ना, तो पण मला आवडला नाही. पण हा कसा लुक वाईज छान दिसतो, ओबडधोबड दिसत नाही आणि मजबूत आहे. त्यामुळे आता जेव्हा मी ॲल्युमिनियमचा जेव्हा टॉप बॉक्स घेतलेला तेव्हा मी खूप यूज केलं त्याला वेट ठेवून. म्हणजे खड्ड्यामध्ये वगैरे जाऊन आपटली पण अजून काही प्रॉब्लेम नाही आला. नाही तर बऱ्याच कंपनीचे जे टॉप रॅक असतात ना, ते क्रॅक होतात इथून. हे बघा, इथून क्रॅक होतात, कारण ते वेल्डिंग असतात. हे वेल्ड नाही आहे, हे डायरेक्ट आहे. म्हणजे एकदम मजबूत याचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. त्यामुळे ह्याला खर्च मी जबरदस्त केला. कारण याची जी प्लेट आहे ना, ही बघा, ही मोटो युरिनची जी प्लेट आहे टॉप रॅकची, ही मजबूत आहे. आणि ही आहे प्लेट आपल्या टॉप बॉक्सची. आता दुसरी गोष्ट माझी इम्पॉर्टंट ही राहिली आहे. मला जे विंडशील्ड लावायचं होतं ना, ते विंडशील्ड मला भेटत नाही इकडे. जे मला पाहिजे होतं ते ॲक्च्युली मी घेतलं आहे, पण ते जसं पाहिजे तसं भेटलं नाही. कारण जे मी घेतलं आहे ना, ते फिटिंग त्याची इथून आहे अशी. त्यामुळे हे सगळं ओरिजिनल मला काढावं लागणार, पण ते मला एवढं आवडलं नाही. त्यामुळे हे जे विंडशील्ड आहे डायरेक्टवालं ना, ते बँगलोरला आहे. जा तिकडे, टिल बँगलोरला आहे. त्यामुळे बँगलोरच्या मित्राला मी बोललो आहे की म्हटलं थोडंसं काहीतरी ट्राय कर आणि ते मला घेऊन दे. कारण ते तिकडे ना 4,000 सांगतात, पण ते बोलत आहेत आम्हाला पहिलं पेमेंट करा, मग तुम्हाला ऑर्डर करतो. पण भीती वाटते डायरेक्ट पैसे पेड करा. त्यामुळे मी थांबलो आहे. जर मित्राने मला दिलं ना ते ऑर्डर करून आणि पाठवलं तर मला बरं होईल. तर मग हे विंडशील्ड ना डायरेक्ट इथून आहे विंडशील्ड, ह्या नट बोलवून, आणि ते एवढं येतं इथपर्यंत. त्यामुळे ते मला घ्यायचं आहे. त्यामुळे विंडशील्डचं एक काम राहिलं आहे माझं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो काय माहीत आहे, आपली बाईक आपण कशी ठेवायची हे आपल्यावर आहे. बाईक सगळे चांगले असतात, फक्त आपल्यावर आहे बाईक कशी ठेवायची. त्यामुळे मी बाईक माझी ना जे इम्पॉर्टंट आहे ना ते केलं पाहिजे आपण स्वतः. तर मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेन क्लीन करतो, मी स्वतः घरी करतो खाली. आता 2 दिवसापूर्वी मी चेन क्लीन केली. हे बघा, चेन क्लीन अशी करतो, एकदम साधा सोपा उपाय आहे. मी डिझेल घेतलेलं आहे. ते डिझेल मी काय करतो, पहिलं चेनवर मारतो पूर्ण, आणि परत डिझेल मी फडक्यामध्ये घेतो आणि पूर्ण फडक्याने पूर्ण घासतो तिला, त्या चेनला. आणि चेनला घासल्यानंतर प्रॉपर जेव्हा घासून होतं ना माझं, त्याच्यानंतर मी वॉश करतो चांगली आणि चेनवर चांगलं पाणी मारतो.
एकदम चेन क्लीन होते. चेन तुम्ही क्लीन ठेवलात ना, सगळं क्लीन होतं बाईक आहे ना. आणि टाईम टू टाईम सर्व्हिस. बाईक सगळ्यात चांगल्या आहेत. बाईक कसे ठेवायचे आपल्यावर आहेत. जर टाईम टू टाईम सर्व्हिस तुम्ही केली ना, बाईक एकदम कडक, बाईकची लाईफ टाईम वाढते. आणि तसंच चेनचं पण आहे. चेन जेवढी तुम्ही क्लीन ठेवणार ना, तेवढी त्याची लाईफ वाढणार, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आता चेन बघा माझी चमकते बघा कशी. आपले हे आहेत कोरडाचे बूट, मस्तपैकी. मला वाटतं 6-7 महिने झाले ह्या बूटला घेऊन. पण बूट मी काय करतो, आल्यानंतर ना पूर्ण त्याला ओपन करतो मस्तपैकी. ओपन करून ना, जो आपण हेल्मेट हेल्मेट जे क्लीन करतो, तो क्लीनर आहे ना, तो मस्तपैकी ह्याच्यात मारतो आणि पूर्ण फडक्याने ह्याला साफ करतो. कारण ह्याचा स्मेल असतो ना, तो आला नाही पाहिजे ह्याच्यामधून. आणि आल्याला लगेच ते पहिलं करतो आणि पूर्ण ह्याला ओपन ठेवतो. आणि मी काय करायचो, पहिलं ना घरीच ह्याला पॉलिश करायचो ह्याला. पण घरी ना हा बूट पॉलिश होत नाही. त्यामुळे पैसे थोडे मी काय करतो, राईडवरून आलो की लगेच ते करतो क्लीन आणि डायरेक्ट बाहेर जातो, मोचीवाल्याकडे देतो. माझा फिक्स आहे, त्याला माहिती आहे बूट घेऊन आला, तो मस्तपैकी मला पॉलिश करून देतो. फक्त पावसात थोडा त्रास दिलेला आहे. पावसामध्ये काय होतं, चिखल खूप लागायचा. पण आता काय होतं, आता नॉर्मली धूळ असते ना, तरी पण मी काय करतो, बाहेर जातो आणि पूर्ण प्रॉपर पॉलिश करून घेतो. कारण ह्याला टाईम टू टाईम मी पॉलिश केलं ना व्यवस्थित, तर बूट मला चांगला येणार. फक्त मी सांभाळतो, फक्त काय आता टेन्शन नाही, आता पाऊस नाही, फक्त ह्या आतमध्ये पाणी नाही गेलं पाहिजे बस, बाकी काय नाही. बाहेर कुठे पण लागू दे पाणी, बूटला काहीच होत नाही. त्यामुळे बुटाने मला माझा पाय वाचवलेला आहे. हावाला अब इथे बरोबर बाईक माझी पडलेली, त्यामुळे आता पाय ओके आहे. त्यामुळे इथे पडलेली आहे बघा. हा होता बूट, तो कुठला होता, लेफ्ट साईडला हा बघा, हा असा बूट होता, असा पडलेला. आणि इथे ते हे पडलेलं आहे बघा इथे. त्यामुळे हे माझं वाचलेलं बऱ्यापैकी. त्यामुळे ज्या गोष्टीला आपण खर्च करतो ती गोष्ट उपयोगाला येते. त्यामुळे थोडा टाईम घ्या, पण जी पण घ्याल वस्तू ती चांगली घ्या. चलो 7 वाजलेत आणि मी चाललो आहे जरा श्रावणीला आणायला. पण आज ती सेकंड असल्यामुळे काय होतं, मी पण घरी असलो की तिला घ्यायला जातो. कारण मला ना इथून बरं पडतं, आमच्या ब्रिजवरून अर्ध्या तासात मी घेऊन येतो तिला. नाही तर ती बसमधून येईपर्यंत ना तिला 10:30 वाजतात घरी येईपर्यंत. आणि मी जेव्हा जातो ना बाईक घेऊन, तेव्हा तिला बरोबर 9:30ला घेऊन येतो घरी. त्यामुळे म्हटलं जाऊया, आज संडे आहे, घरी पण आहे. चल धन्नू घूम के आते ठाणा, नाशिक हायवे का ट्रॅफिक देखते शाम का. कारण मी तर कधी बघत नाही, कारण आपण तर रोज ऑफिसमधून ट्रेनने येतो, त्यामुळे आपला ट्रॅफिकचा काही संबंध येत नाही. मी ना हे बघा शूज घातलेत, का माहीत आहे, मी तुम्हाला सांगतो त्याचं कारण काय. नॉर्मल जरी मी गेलो ना कुठे, ठाणा म्हणा कुठे आपलं लोकल, तरी मी शूज का घालतो, कारण बाईकवर समजत नाही, छोटा दगड जरी बसला ना आणि तो पायात घुसला किंवा पायाला लागलं ना, तरी 1 हप्ता आपण घरी बसू शकतो. एवढा सांगू शकत नाही. पाय ओपन असतात आपले, काय पण होऊ शकतं. गाडी स्टार्ट होत नाही म्हणजे काय समजत नाही लगेच. खूप दिवसानंतर हेल्मेट घातलं आहे एक्झॉरचं ना, तर काय झालं, ते आतमधलं जे कुशन आहे ना, ते यूज नाही झाल्यामुळे एकदम घट्ट बसलं एकदम गालाला माझ्या. तर ते थोडंसं आता यूज करावं लागेल. यूज केल्याशिवाय ते लूज होणार नाही, कारण एवढं फीड बसलं आहे ना की हालत नाही अजिबात. म्हणजे एकदम गालबिल माझे चेपून गेलेत. चलो, बाहेर पडल्यानंतर एवढी धूळ आहे ना, बाबा आमच्या इकडे खतरनाक धूळ आहे. आणि धुळीचा त्रास खूप झाला आहे मला, तर झाला आहे. कारण मी 1 हप्ता बसलेलो घरी त्या धुळीमुळे, एवढी सर्दी खोकला, त्यामुळे धूळ खूप आहे. बाहेर पडल्यानंतर सगळीकडे कामं चालू, बिल्डिंगची कामं आणि प्लस रस्त्यांची कामं, त्यामुळे धूळ खूप झाली आहे. बाबा हेल्मेट लई फिट होते, मला टेन्शन आलं आहे मला हे एवढं हेल्मेट घेऊन जायचं म्हणजे. कारण कसं असतं, आत्ता काय वाटत नाही, पण कंटिन्यू जेव्हा आपण 100 किलोमीटर चालवतो ना, आणि जेव्हा हेवी हेल्मेट असतं ना, हालत खराब होते खूप. ॲक्च्युली हे ना येल्लो कवर आहे ना लाईटवर, ते मी काढून ठेवणार, का माहीत आहे, कारण कधीतरी पडू पण शकतं खड्ड्यामध्ये आपटल्यानंतर. ते मी काढून ठेवणार जाताना राईडला. कारण काय होतं, ते जर पडलं ना तर एकाची किंमत 400 रुपये आहे, त्यामुळे त्याची काही गरज नाही. आणि लाईट आता बंद करू, नाही तर कोणतरी शिव्या देतील. कारण बरेच मी बघितले बायकर्स ना, काही सिटीमध्ये पण हे लाईट लावतात आणि ते एवढे डोळ्याला बसतात ना की ॲक्च्युली माहीत नाही ते कशासाठी लावतात. काही बायकर्स असे आहेत की फक्त दाखवायला लावतात की मी लाईट एवढे लावलेत म्हणून. काही लोकांना माहीत पण नाही त्याचा यूज काय आहे, कुठे आहे. ओके, आपल्या इकडे थांब रे बाबा, लागेल पटकन. आमच्या इथे काय झालं आहे, मानकुलीच्या इथे ना, मानकुली ब्रिज
जाईपर्यंत हालत खराब होते, जाम असतं. तरी नशीब आज खाली आहे थोडं. आज संडे आहे, आज मला वाटतं कोण बाहेर नाही पडलं, नाही तर संडेला पण इकडे जाम असतं खूप. काहीतरी पर्यायी मार्ग झालाच पाहिजे. कारण काय होतं, फाटक असल्यामुळे ट्रेन जर आली ना, ट्रेन त्या टायमिंगला, तर मग फाटक बंद होतं आणि पूर्ण जाम होतं सगळीकडे. नाहीतर मी बरोबर, मला अर्धा तास नाही, एक मला वाटतं 25 मिनटं लागतात मला, जर ट्रॅफिक नसेल तर. आज नाशिक हायवे खाली आहे, म्हणजे इथे तर खाली दिसतोय. ब्रिज क्रॉस केल्यानंतर ना थोडंसं जाम होतं, कारण तिथे थोडं काम चालू आहे. तर आता एकदा का हा पूर्ण झाला ना हायवे की सुसाट सगळे. पण नाशिक हायवे मजा येते बाईक चालवायला, काही बोला. आपण ह्या रूटला कमी येतो, पण नाशिक रूटला ना मजा येते बाईक चालवायला. खूप एकदम जबरदस्त रोड बनवले आता. ॲक्च्युली माझा विचार चालला आहे अजून एक लाईट लावायचं एक्स्ट्रा, कारण ही जी लाईट आहे ना, जे पूर्ण हे सगळं कवर करते रोड. आता तुम्हाला इथे दिसणार नाही कारण समोर लाईट पडते, पण ही ना एक 20-30 मीटरपर्यंत कवर करते, पण स्ट्रेट दिसत नाही. म्हणजे जेव्हा ना मी 70, 80, 90च्या स्पीडमध्ये असतो ना रात्रीचा, म्हणजे जेव्हा लाईट लावल्यानंतर मी जेव्हा राईडला गेलेलो, 80 स्पीडमध्ये असल्यानंतर लगेच समोरचं दिसत नाही पटकन स्ट्रेट, बाकीचं सगळं दिसतं. त्यामुळे एक अशी स्पॉटलाईट लावायची आहे की तर स्ट्रेट दिसलं पाहिजे असं. पण ती विचारलं, पण थोडासा खर्च जास्त आहे. म्हटलं आता नको, पहिलं ते राईडला जाऊन येऊ, त्यानंतर बघू हा खर्च. कारण सध्या तर मला काय लाईटची एवढी गरज भासणार नाही ह्या राईडला, कारण आपण सगळं दिवसाच फिरणार आहोत. आता थोडंसं ट्रॅफिक झालं आहे बघा इकडे. हे सगळे पालखीवाले जातात, त्यांना मानावं लागेल की रात्री पण ते लोक चालत असतात रोडवर. आणि मी आता खूप बघितलं की महिला वर्ग पण जास्त आहे. हे बघा समोर बघा, महिला वर्ग पण आहे, की म्हणजे मानलं पाहिजे. हे बघा, हे लोक पण पायी जातात शिर्डीला. भक्ती, ध्यास आणि भक्ती असलं की सगळं होतं. त्या गोष्टीवर श्रद्धा पाहिजे बस. जसं प्रत्येक गोष्टीची आवड पाहिजे, तशी कुठल्या पण देवावर श्रद्धा पाहिजे, तरच ते होतं. जोर जबरदस्तीने कुठलीच गोष्ट होत नाही. कधी कधी आपण काय करतो, अशा ठिकाणी ना आपण लेफ्ट साईडला गाड्या ठेवतो. पण आता काय होतं माहिती आहे, लेफ्ट साईडला हे लोक मुद्दाम म्हणून ना आपल्याला अडकवतात. मी बघितलं, बायकर्स लोकांना ना मुद्दाम म्हणून अडकवतात. लेफ्ट साईडला 4 व्हीलर आले, बसवाले. सगळ्यात बेस्ट मध्ये ठेवायच्या गाड्या आणि मधून काढायच्या. थोडंसं हॉर्न आणि फ्लॅशर दिला ना कडक की लगेच साईड देतात. आता लाल डब्बा बघा आपला हळू चालला एकदम. पुढे एवढी जागा आहे, पण असं म्हणणार ना की थोडंसं जागा ह्याला देऊया म्हणून. हा बघ, जसं ह्यांनी स्पीड वाढवला तसं ह्यांनी पण स्पीड वाढवला. आता इथून जायलाच देणार नाही हा, पुढेच देणार. आता पूर्ण असं जाम करून ठेवणार. क्या बात है, आज ट्रैफिक बिल्कुल नहीं, इसलिए मैं फटाक से पहुंच गया. मुझे को लगा ट्रैफिक रहेगा इसलिए जल्दी निकला, पण 15 मिनटात, मला वाटतं 20 मिनटात पोचलो मी. चला, पण आता आपली मिसेस तर एवढ्या लवकर निघणार नाही, थोडं थांबावं लागेल मला. मला वाटतं अर्धा तास तरी थांबावं लागेल. थोडंसं लवकर निघाले असते तर बरं झालं. हॉर्नचा फायदा जबरदस्त झाला. वाजवल्यानंतर वाजला ना हॉर्न की लगेच मागे वळून बघतात. हेच तर महत्त्वाचं आहे भाई, कळायला पाहिजे गाडी येते आपली. सिग्नल, बहुत बडा सिग्नल लग गया रे बाबा. चला, ठाण्याला तो पोचलोय, पण आता आपली मिसेस कधी येईल काय माहीत नाही. कारण जा बरोबर मला येऊन अर्धा तास झाला आहे, पण अजून आली नाही. आज बोलते 10 मिनटं अजून लागतील. फायनली ते बाहेर आली. आता पटापट निघावं लागेल, कारण 8:30 वाजून गेलेत. काय नाही, मोमोज खाल्ले. तू खाणार काय? किती वाजले आता? अर्धा तास झाला मला उभा आहे मी. लवकर म्हणजे मला वाटलं ट्रॅफिक भेटून लवकर आलो. त्या दादाकडे मोमोज खाल्ले, मस्तपैकी भारी होते. पण मोमोज कधीतरी ठीक आहे, पण टाईमपाससाठी. कारण मी बसून बसून वैतागलो, म्हणून म्हटलं मोमोज बनव. त्यामुळे मोमोज माझे फेवरेट होते, पण आम्ही ठाण्याला जास्त खायचो तिकडे स्टेशनच्या इथे. म्हणजे इथे बसून होतो ना, त्यामुळे मला थोडंसं ते करमत नव्हतं, म्हणून म्हटलं हाफ प्लेट खाले. आजची दिवसभराची कामं सगळी उरकून आजचा व्हिडिओचा शेवट आपण करू थोड्याच वेळात. बरं झालं, सगळी कामं झाली. आज दुपारी झोप पण झाली. आज दुपारी बऱ्याच दिवसांनी झोपलो. ॲक्च्युली ती झोप भेटली पाहिजे, आपण झोपत नाही. अरे बाबा बाबा बाबा, काय खड्डा पडला आहे बघा इकडे.
पुढे दुपारी झोप भेटली ना 2 तास तरी बस असते, कारण मी आज दुपारी झोपल्यानंतर संध्याकाळी मला एवढं फ्रेश वाटलं. पण मला आता जाताना या हेल्मेटचं काहीतरी केलं पाहिजे, कारण आता जस्ट मी डोंबिवलीवरून ठाण्यापर्यंत मी घातलं, डोकं दुखायला लागलं माझं, काय माहीत नाही कशामुळे एवढं फिट होतं आहे ते मला. नाहीतर मला थोडंसं चेंज करावं लागेल, आपलं जे रोजचं आहे ते घ्यावं लागेल स्टील बर्डचं. पण स्टील बर्डचं काय होतं, थोडंसं मला लूज होतं आहे स्टील बर्ड, तो एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम कारण गाल वगैरे सगळं चेपून जातात माझे एकदम. या हे खड्ड्यापेक्षा हे बेकार आहे बघा, हे जे ठेवले ना मध्ये डांबर साठवून, हे लय खराब आहे. बघते बघा कसे मान बाहेर काढून फिरायला चालले वाटतं कुठेतरी. या ठाण्यावरून डायरेक्ट सलूनच्या खुर्चीवरती मस्तपैकी, कारण म्हटलं चेहरा थोडा काळा पडलेला आणि म्हटलं दाढी पण करायची, तर म्हटलं जायच्या अगोदर दाढी करून घेऊ. केस विचार आहे परत वाढवायचा, त्यामुळे माझ्या भावाला बोललो, म्हटलं केस वाढवायचे आहेत. भाऊ बोलतो वाढव बोलतो. त्यामुळे सचिनला विचारलं काय करू, कारण सचिन सजेशन मला चांगलं देतो. त्यामुळे केस विचार आहे वाढवायचा, त्यामुळे केस आता कापणार आहे, फक्त आपली दाढी करून घेतो जरा, कारण वाजलेत बघा 10:30 वाजले. अर्धा तास मी बसलेलो. आता म्हटलं पटापट कर, मला पण जाऊ दे, भूक लागली. आत्ता जरा बरं वाटतंय, मस्त जसं पाहिजे तसा चेहरा झाला, थोडासा चिकना दिसतोय. 80 रुपयामध्ये एकदम गोरा मस्त वेगळी. जरा आता बघायला नको, कारण दाढी जास्त वाढली ना तर एकदम खराब दिसतं. म्हणून म्हटलं थोडंसं जरा जायच्या अगोदर, राईडला जायच्या अगोदर थोडंसं म्हटलं चिकना बनवू, म्हटलं जरा व्यवस्थित दिसला पाहिजे. आता केस सध्या वाढवायची आहे, त्यामुळे आता केसाला कैची लावायची नाही आहे. बघू आता परत वाढवून कसे दिसेल. बाकी तर आता ओके झालं, एक नंबर भावा, जबरदस्त काम केलं. चला आता हा व्हिडिओ इथे संपूया, बाय.